सावित्री आता सर मला काय वाटतं मी कॉफी आणायला जाते. नाही नाही, एक मिनिट, मी जातो ना. आता या तिरसट पासन सुटका नाही. आता याचा पिच्छा कसा सोडू? 2 कॉफी. हॅलो, हॅलो दादा, कुठे आहेस तू? रेस्टॉरंट मध्ये. म्हणजे तुम्ही प्रपोज करून आलात की काय? ए नाही नाही, अजून डील नाही झाली आहे. मी कळवतो बोललोय ना तुला. हा बोल. हॅलो साविक, केलं का प्रपोज? नाही केला अजून, पण त्या ट्रॅकला मी त्याची गाडी जाऊच देणार नाही बघ. त्याच्या आधीच युटर्न मारायला लावते. खरंच अंदाज येत नाही याचा. अरे दादा हल, काहीतरी कर. एकतर अख्खच्या अख्खं घर मी तुम्हाला रिकामं करून दिलं, तरी पण तुम्ही मरायला तिकडे त्या कॉफी शॉप मध्ये गेलात. तरी बॉम्ब टाक ना, काहीतरी कर ना रे पटकन. आम्ही वाट बघतोय. ठेवला. आता नंतर सांगते, ठेव फोन. सावे, साविताई, तुम्हाला इथे का बोलवलंयस मला खरंच समजत नाहीये. तुला माहित आहे ना, या गोष्टीसाठी मी मार खाल्लेला आहे. काय चाललंय तुझं नक्की? हे बघ, गप्प बसून राहतो नरेश, काहीच बोलू नको. आणि असं दाखव की आपल्यात एकदम मस्त चालू आहे. काय? इकडे बघतोय ना तो, हात दे तुझा. नाही. तुम्ही गेले अनेक दिवस ते बघत होता, तो जो माझा बॉयफ्रेंड होता, नरेश बागलकोटे. त्यानं मला लग्नाचं वचन दिलं होतं, पण जर तो मला सोडून गेला. अरे जा, सांगते ना एकदा, जा आणि परत येऊ नकोस कधी. तुम्ही काही संसाराची जबाबदारी घेतलीये माझ्या? हे कुणाशी लग्न करायचं, कुणाशी नाही करायचं ते मी ठरवेन. या असल्या माणसाला, ज्याला माझी किंमत पण नाहीये, अशासाठी मी का जीव द्यावा? हे खरं तर तुम्ही मला समजवायला पाहिजे होतं. आणि तुम्ही निघालात ज्या माणसाला माझ्याशी लग्न करायचं नाहीये त्याच्याशी माझं लग्न लावायला. अहो, आता जबरदस्तीने लग्न करू, पण आयुष्यभर साथ देईल का तो?
साविताई, तू गेलास तरी चालेल, तुझं काम झालंय. अर्जुन सर, मला माहितीये मी काय करते ते, पण मला माफ करा. एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. मी सुशीला खोटं बोलल्या माझ्याशी. त्या नरेशशी काही संबंध राहिला नाही असं म्हणाल्या होत्या. हजारदा विचारलं होतं, पण त्यावेळी एक चक्कार शब्द काढला. उलट मी लग्न लावून देतो असंही म्हणालो होतो. तेव्हा मोठ्या तोऱ्यात म्हणाले, माझ्या पर्सनल गोष्टीत लक्ष घालायची गरज नाही. लक्ष घालू नका याचा अर्थ मला तेव्हाच कळायला हवा होता. लक्ष घालू नका म्हणजे आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे. मीच मूर्ख आहे. या लक्ष घालू नका या गोष्टीचा अर्थ मी माझ्या फेवर मध्ये घेतला. मूर्ख आहेस अर्जुन, तू मूर्ख आहेस. दादा, काय झालं? काय म्हणाली सावित्रीताई? सांग ना. अजून किती सस्पेन्स ठेवणार आहेस दादा? बोल ना. अरे काय, तू काही कळवलं पण नाहीस, तुझा फोन नाही. तू बोललायस ना तिच्याशी? मी नाही बोलू शकलो. नाही बोलू शकलो म्हणजे? प्रिया, प्रेम आणि विश्वास यामध्ये समान काय माहिती आहे तुला? या दोन्ही गोष्टींना ना जबरदस्ती नाही करता येत. प्रेम आणि विश्वास असावा लागतो, निर्माण नाही करता येत. माझी कविता वाचून आलायस का एखादी? टोटली कन्फ्युजिंग बोलतोयस तू काहीतरी. प्रिया, तिच्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे. चल, शक्यच नाही. खर तर मलाच कळायला हवं होतं. मी चालू त्यांच्यामध्ये. नाही दादा, काहीतरी गैरसमज होतोय. असं कसं कोणीतरी सावित्रीताईच्या आयुष्यात असेल? आणि जरी असेल तरी तिने मला सांगितलंच असतं. नाही नाही, हे शक्यच नाहीये. तू काही चुकीचं बोलू नकोस ना दादा उगीच. मी चुकीचं बोलत नाहीये, जे खरंय तेच बोलतोय. खरंय काय खरंय? तू कशावरून बोलतोयस हे सगळं? मला माहित होतं. माहित होतं म्हणजे? दादा, तुझी हिंमत नाही झाली बोलायची, किंवा तुला बोलताच आलं नाही, किंवा ज्योतिषाने सांगितलं होतं मुहूर्त आहे आज बोलू नकोस, किंवा सिम्पली तुझा मूड नव्हता. यातलं काही कारण तू मला सांग दादा, मला पटेल. तुला बोलता आलं नाही म्हणून तू पळवाट शोधू नकोस काहीतरी. पळवाट मी नाही काढली, त्यांनी शोधली. प्रिया, आता त्यांच्या आयुष्यात मला आणि माझ्या आयुष्यात त्यांना जागा नाही. सावी, अगं तू नऱ्या बाई बिचारा तुला साविताई म्हणून मागे मागे फिरत होता ग. आता पुन्हा तोच बॉयफ्रेंड आहे म्हणून सांगितलंस. अगं मी नाही त्याला सांगायला गेले की तो माझा बॉयफ्रेंड आहे. ते त्यालाच वाटलं, मग मी पण नाटक कंटिन्यू केलं. आणि हे बघ चमके, त्या नऱ्या सूर्या का पर्याची तू कुंडली नको काढत बसू. हा, आपलं काम झाल्याशी मत. त्या 63च्या प्रपोजलचा पार चिप्पाड करून टाकलंस बघ. मला नाही वाटत तो पुन्हा कधी तुला प्रपोज करेल. वाईट वाटलं असेल ना त्याला? असं
तोंडातला घास पळून नेल्यासारखं वाटत असं. वाईट तर वाटलंच असेल ग, पण समजून गेलतो. तिरसट आहे पण चांगला माणूस. आणि चांगली माणसं आपल्या मानाबरोबर दुसऱ्याचा पण मान जपतात. सावी, तुझ्या लव्ह ट्रॅजेडीची ना कॉमेडी स्टोरी झाली बघ. म्हणजे आजपर्यंत ज्याला तिरसट, दुष्ट, स्वार्थी म्हणत होतीस, आता त्याला चांगला माणूस म्हणलीस. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हाच आहे चमके, जग चांगल्या माणसानेच बर्बाद केलंय. एवढी गॅरंटी? ती काय तुझी बहीण आहे का? बहीण नाहीये, पण तुझ्याकडून वेळीच गोष्टी घडल्या असत्या तर बहिणीसारखी वहिनी नक्कीच मिळाली असती. सोड ना प्रिया, आता हा विषय बंद करूया. आणि सगळ्यांना सगळंच मिळतं असं थोडीच आहे का? आपल्याला देवाच्या कृपेनं बरंच मिळालंय. आता एक गोष्ट नाही मिळाली आहे, काय फरक पडतो का? काय फरक पडतो? बरोबर आहे तुझं. पटतंय ना तुला? हो. आता माझ्या डोळ्यात डोळे घालून हे म्हण. बरं ठीक आहे, चल ते पण नको करूस. आरशात बघ आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बोल की काहीच फरक पडत नाही. प्रिया, प्रिया काय प्रिया? आता तुझ्याकडे जे काही सगळं आहे ना, म्हणजे पैसा, पॉवर, पोझिशन, तुझा मान, ते सगळं एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात फक्त सावित्रीताई असेल, काय निवडशील रे? साग प्रिया, हे असलं फालतू डिस्कशन करायला मला माझी रात्र बर्बाद नाही करून घ्यायची. आणि उद्या मला ऑफिसलाही जायचं. ओके? मला मिळालं माझं उत्तर. निघते मी. एकच सुचव हा प्लीज. म्हणजे बघ, लग्नासाठी प्रपोज नको करूस, पण तुला जे इतकं वाटतंय तिच्याबद्दल ते एकदा तिला सांग आणि मोकळा हो. का? हे बघ प्रिया, मी बिझनेसमॅन आहे. जर मला माहिती आहे की माझा त्यामध्ये लॉस होणार आहे, तर मग मी त्यामध्ये इन्व्हेस्ट कशाला करायला जाऊ ना? पण इन्व्हेस्टमेंट तर तुझी ऑलरेडी झाली आहे ना. तुझ्या भावनांची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी झाली आहे दादा. बघ, मला इतकंच म्हणायचंय की बाबा आता लॉस झालाय ना, तर समोरच्याला निदान इतकं सांगून ये की लॉस झाला पण इन्व्हेस्टमेंट केली होती बरं का, तरच तुझी बॅलन्स शीट टॅली होईल दादा. नाहीतर एका साईडला निगेटिव्ह बॅलन्स दिसत राहील कायम. चला, हे एक चांगलं झालं. नाही म्हणजे तुला कॉलेजला शिकायला पाठवलं, बॅलन्स शीट असे वगैरे शब्द शिकलीस तू. माझ्या शिक्षणाचं आपण नंतर बघूया. तुझं बघ काय करायचंय ते कळतंय दादा. सावेत चांगली माणसं जेव्हा अति चांगलपणा करायला जातात ना, तेव्हाच सगळ्याची माती होत्या. मामा, एक शब्द बोल नकोस तू. प्लॅन काय होता आपला? आपण इथं यायचं, तू त्याला प्रेमात पाडायचंस, गरज पडली तर लगीन करायचं.
त्याच्या सह्या घ्यायच्या आणि आपण इथनं निघायचं. पहिल्यांदा सगळं कठीण वाटत होतं, पण तो तुझ्या प्रेमात पडला आणि जेव्हा तो तुला विचारणार तेव्हा तू माती केलीस. सगळा प्लॅन फिसकटला, बर्बाद झाला. तर तू मला सांग, या जंजाळातनं आपण कसं बाहेर पडायचं? आपल्या डोसक्यावर जी सदोष मनुष्यवधाची केस लटकालाय ना, त्याचं काय करायचं ते तू मला सांग. सगळ्यात महत्वाचं, तुझी मदर माऊली जी मरणाबरोबर झगडा लागल्या, तिच्या इलाजाचा खर्च कसा करायचा ते तू मला सांग. मामा, तुझं सगळं बरोबर आहे, तुझं सगळं बरोबर आहे. प्लॅन काय होता? इथे यायचं, त्याचा विश्वास जिंकायचा, त्याच्या सह्या घ्यायच्या, प्रेमात पडणं, त्याच्याशी लग्न करणं, हे सगळं त्या विश्वंभरने सुचवलेले मार्ग आहेत, माझे नाहीये. आणि मामा, त्या अर्जुनचा विश्वास मी जिंकलाय. त्या दिवशी माझ्या समोर त्याने सगळ्या कागदांवर सह्या केल्या, पण त्याला फसवण्याचं पाप तर आपण करणारच आहोत. त्यालाच नाही, कृष्णाई, प्रिया या सगळ्यांना फसवून आपण इथनं पळून जाणारच आहोत. ते तर आहेच आपल्या नशिबी. पण मग प्रेमात दगा दिला, हे एक्स्ट्राचं पाप का मी डोक्यावर घेऊ? तुला सह्या हव्यात ना, तो सह्या देईल, पण हे उगाच फालतूचं ज्ञान नाही झाडायला यायचं. आणि त्या विश्वंभरने तर नाहीच नाही, आणि तू पण नाही. आणि एवढीच जर मी नको झाली असेल ना, तरी सगळं इथलं संपलं की मी माझा रस्ता धरे. हाता एवढी नव्हतीस माझ्यात, तेव्हापासून तुला सांभाळायला लागेल दीपू मामा. सावे, परत असं बोललीस का नाही तू? सॉरी. कशाबद्दल? नाही, ते मी हॉटेलमधून अचानक निघून आलो ना, म्हणून. नाही, ठीक आहे सर. तुमचं काहीतरी अर्जंट काम असल्याशिवाय तुम्ही नाही जाणार असं. आणि माझा पण मैत्रिणीला भेटायचा प्लॅन होता ना, मी विसरून गेले. खरंच? म्हणजे मला वाईट वाटलं होतं तसं, पण सुशीला, हे बघा, मला तुम्हाला ते सांगायचं ना, त्याचं उत्तर मला माहिती, पण ते सांगणं मला अत्यंत गरजेचं वाटतं. काय बोलायचंय सर? सावित्री, सावित्री, मी प्रेमात पडलोय तुमच्या. मी प्रेमात पडलोय तुमच्या. मी प्रेमात पडलोय तुमच्या. मला माहिती आहे तुमच्या आयुष्यात माझी काय जागा आहे, हे मला नीट माहिती. पण मला जे वाटतं ना, ते तुम्हाला सांगणं मला माझं कर्तव्य वाटतं.